कलाप्रेमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि मित्रांनो, आज आपण आलो वसई कलाक्रीडामध्ये. तर यंदा 35वं वर्ष आहे कलाक्रीडाचं आणि आपण आज भेट दिली वसई कलाक्रीडाला. तर खूप काही अशा गोष्टी आहेत, दरवर्षीप्रमाणे ते साजरी होत असतात. रंगमंच आहे खूप मोठा वसईचा आणि इथे खूप कलाकार म्हणजे अभिनेते येत असतात. आणि हा ऐतिहासिक वसई हा शहर आहे, त्यामुळे इथे खूप मोठा कलाक्रीडा हा उत्साहाने साजरा केला जातो. तर आज आपण तिथे भेट दिली आणि सर्व काही आपल्याला बघायला भेटलेलं आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला बाय. अरे बोराच आहे यार. आयुष्य कसला घेतला बघ. आयुष्य हो प्रयत्न मग काय करतोय. काय प्रयत्न केला. कलाक्रीडा वगैरे वसईच्या सुरू झालेल्या आहेत आणि आपण आता दाखवतोय तुम्हाला. हे बघा. आणि इथे कोकोटा सेट आहे. मला वाटतं आत्ताची मॅच चालू होते. आत्ताची मॅच चालू होते इकडे. यांचा वॉर्मअप चालू आहे. तोपर्यंत मला वाटतं आपण पुढचं फिरून घेऊया. कुठे कुठे काय काय ते बघून घेऊया आपण. आणि माझ्यासोबत बघा अमोल पण आहे. अमोल आता यायला लागले आपल्यासोबत, कारण ब्लॉग आता आपले पडत चाललेत म्हणून अमोलला पण इंटरेस्ट यायला लागलाय. कॅमेरा बिहाइंड द कॅमेरा मी असतो. कॅमेरामॅन वगैरे. ओके. कबड्डीच्या मॅचेस चालू आहेत आणि ओपनचे आहेत. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. अंकुर काय करील रे. शिवस्पर्श क्रीडा मंडळ आणि मोबाईल मैदान क्रमांक 4 वर जायचं. आईला आधी लूज आहे. लूज आधी तुला बोलला तर तेच होय. लूज खेळला नंतर आगाशी हे लेफ्टी आधी टाकी देत. आधी बोथ आहे. कबड्डी गट क्रमांक 61 16 वर्षाखालील किशोर बाहेर शिवस्पर्श क्रीडा मंडळ नालासोपारा शिवशाही शिवमान लेट झाला भाई. लेट झाला. कबड्डी गट क्रमांक 62 20 वर्षाखालील कुमार आयोजन कबड्डी संघ विवेक मोरेगाव
या दोन्ही तऱ्हेने दुसरा पुकार आहे दोन्ही तऱ्हेने तयारीत राहायचं आहे आयोजन आधी लेफ्ट साईडला वरच्या कवर चांगलं नाही मिळेल. लेफ्टनी ताता येईन तवा याला लावा रे लावा याला लावा याला ऊपर वाला काही करेगा देख काय पडला इथे लहानपणीचे आपले खेळ जे आपण खेळतो लगोरी आणि अमोल बघा आवडीने बघतोय लगोरी हे शाळेमध्ये गेम खूप खेळला मित्रांनो आता आपण जाऊया वसईचे कोकणातल्या म्हणजे आगरी कोळी लोकांचे जे स्टॉल लागतात जेवणाचे. आता आपण कलागिड्या बघून झाले पण आता मी तुम्हाला दाखवतो जेवणाचे प्रकार. तर आपण लगेच जाऊया कोकणाचे कोकणी पदार्थ कसे जेवण बनवतात म्हणजे आगरी कोळी जेवण कसे असतात ते बनवले त्यांचे स्टॉल मी तुम्हाला दाखवतो. आता इथून स्टॉल चालू होतात आपले आणि तुम्हाला दाखवतो मी आता. हे बघा इथे सागरी महिला मंडळ म्हणजे त्यांचा एक स्टॉल लागलेला आहे. आणि तर माझ्या मित्रांनो आपण पुढच्या स्टॉलमध्ये जाऊया. आणि आपले हे गेल्या वर्षीच्या काकी आहेत मत्स्यगंधा महिला संघ फ्रिश पॉईंट यांच्या आपण गेल्या वेळी पण यांचा शूट केलेला ब्लॉग आताही जाऊन बघूया. तुम्हाला लाईव्ह दाखवतो मी बघा. आणि इथे मच्छी फ्रायचं चालू आहे सर्व ते सर्व होतं. आणि तिकडे भाकऱ्या होत्या त्या. आणि इथे सुद्धा आपल्याला काही बघायला भेटेल पापलेट वगैरे बघा. इथे भरलेले बांगडे आहेत आणि भरलेले पापलेट. नाही काय नाही आम्ही निघतो. बरं वाटलं भेटून तुम्हाला परत. नाही अजिबात नाही जातो परत ब्लॉग बनवायचे.
आणि मावशीचा गेल्या वर्षी पण पैकी बनवलेला ब्लॉग त्याने ओळखला आपल्याला. चला पुढे जाऊ. आता आपण जाऊया ऑर्केस्ट्राच्या ठिकाणी. आपलं सर्व कव्हर म्हणजे क्रीडाचे जेवढे स्पोर्ट्स आहेत तेवढं आपण बघितलेलं आहे आणि आता डायरेक्ट फोकस करूया आपण ऑर्केस्ट्रामध्ये. तुम्हाला मी ऑर्केस्ट्राचं दाखवतो काय काय सेटअप असणार आहे. वर ढगाला लागली राणी गाऊया गाणी फिरूया पाखरा संग जवळ तुझं माझं श्रृंगार आज घातलंय साज दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास अरे नखरवाली कुठे निघाली काढ साडी आगल करते तुझी मोर देशिता गुलाबी साडी आणि गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा
शस्त्र देशार्थ हाती धरावे टिपावे विपुला रणीवा मरावे तुझा रक्षणा तूच रे सिद्ध होसी सदा संकटी देव भावून ये जय जय शब्द आणि आम्हाला सुबह नमस्कार. वर्षानुवर्ष वसई कलाक्रीडा महोत्सव हा वाढत गेलेला मी पाहिलेला आहे. एक अधिक शक्ती अधिक ऊर्जा घेऊन तुम्ही पुढे जात आहे आणि हे सगळं आपणा रसिकांमुळे होत आहे, वसईतील लोकांमुळे होत आहे. आणि मला असं वाटतं माणूस जर जिवंत असेल तर तो नाचला पाहिजे, गायला पाहिजे आणि खेळला पाहिजे. ही खरं जिवंतपणाची लक्षणं आहेत. याच्यामुळे नुसतं मनोरंजन होत नाही तर सगळा समाज एकत्र येतो एखाद्या चांगल्या कामाला.